या देहाकडून या मुखाकडून नामचिंतन नाही झालं तर त्याचं दुःख नाहीये. तुम्ही आम्ही परमार्थ करत नाही याचं दुःखच नाहीये. तुम्ही आम्ही नामचिंतन करत नाही याचं दुःख नाहीये. अनंत वाचाळ वरळती वरळ तया कैसा गोपाळ पावे आहे. बऱ्याच पठ्ठे असे आहेत की त्यांना कधी चांगलं बोलण्याची सवयच नाही, वाणीचा दुरुपयोग करत असतात. कधी कधी तर अलीकडचे काही तरुण एवढे व्यसनाधीन जाताना आपण पाहतो. काय वय नसतं हो, अगदी 16 वर्षाचं 10वीची परीक्षा झाली तरी हातामध्ये सिगारेट घेऊन गावभर फिरत असतो. व्यसनाधीन जातात. त्या व्यसनाने कधी समाधान मिळणार नाही तुम्हाला. मी सांगत असते कीर्तनामध्ये, नामचिंतनाचं व्यसन असावं, परमार्थाचं व्यसन असावं, समाजसेवेचं व्यसन असावं, धर्म कार्याचं व्यसन असावं. हे जर व्यसन तुमच्या जीवनामध्ये लागलं तर तुमचं कल्याण होतं. कल्याण होतं. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पे अपनी शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी. मला वाटते नामचिंतनाचं हे व्यसन सुख देणार आहे, सुख देणार आहे. आनंद वाचाळ वरळते हे दुःख देणार आहे. विनाकारण बडबड करणं म्हणजे दुःख देण्याची गोष्ट आहे की नाही. चांगल्या बैठकीमध्ये येऊन बसला, काहीच कारण नसताना बडबड करतो. अरे शब्द एवढे अनुभव पाहिजे माणसाचे तर विकत घेतले, त्याचे पैसे आले पाहिजे. एक जावाई नवीनच निघाला सासरवाडीला, म्हणजे मग त्यांच्याच मुळे लक्षात आलं अगदी तो श्रीमंताचा जावई असावा. आच्छरदानी मच्छरदानी 4-5 जणांची तानातानी निघाला. निघाल्याच्या नंतर आईला विचारलं, जाऊ का सासरवाडीला, काय काम आहे. काही नाही, पत्नीला आणायला जातो पहिल्यांदाच. आई म्हटली, बाबा माझ्या काही हातात नाही, माझ्या होता हातामध्ये पण आता तुझ्या बापाच्या हातात देऊन टाकलं. बापाला विचारलं, बाबा मी जाऊ का सासरवाडीला, पत्नीला आणायला जातोय, पहिल्यांदाच जातोय. बापाने सांगितलं, तू जाऊ नको मी जातो. ते जरा पुढचं होतं बळीराम महाराज. ते म्हटले, बघा बाबा तुमचं लग्न झालं होतं तेव्हा तुमच्या पत्नीला मीच आणायला गेलो होतो का, तुमच्या लक्षात येते का. मग ठीक आहे, तुमचं म्हणजे मम्मीला तुमच्या पत्नीला मीच आणायला गेलो. बाबा म्हटलं बोलू नको, बाबा सांगू नका, मी जाणार आहे आणायला. बाप म्हटलं कर काय करायचं तर. परत आला आईकडे. लेकरू कितीही मोठं झालं तर आईचं लाडकं असतं. आईला विचारलं, आई जाऊ का. आई म्हटली, हे बघड्या सासरवाडीला जातोय, भरपूर खोडी आहे तुझ्या अंगात, दिसायला जरी चांगलं असेल तरी खोडी भरपूर आहेत ना. इतक्या खोडी आहेत की तुला खाण्याचा दम निघत नाही, गाचा गाचा खायची सवय, 10-5 भाकरीचा मुर्दा पाडायची सवय. पहिल्यांदाच जातोय सासरवाडीला, चव घालून घेण्यापेक्षा जाऊ दे बापाला. तो म्हटलं नाही मी जाणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 6 नंतर तुला दिसत नाही, रात आंधळ आहे. आणि हे जर सासरवाडीला कळालं, एक तर मुलगी भेटतच नव्हती. आपण 10-5 लाख रुपये दिले मुलीच्या बापाला, मग मुलगी करून आणली. बरेचसे गोंधळ आहे. गोंधळ असा आहे, भलता गोंधळ महाराज. अगदी आळंदीमध्ये मुलीची संस्था चालवत असताना या सगळ्या गोष्टीचे अनुभव येतात मला. बरेचसे गिऱ्हाईक ते त्यांचं बायोडेटा घेऊन आमच्या संस्थेवरती येतात, ताई 2-1 लाख रुपये तुम्हाला घ्या पण मुलगी पहा. इतकी वाईट परिस्थिती आहे. मुलगा काय करतो, आपल्या घरी 2 ट्रॅक्टर आहे, मुलगा करतो काय, नाही शेती सुद्धा भरपूर आहे, गाड्या आहेत, बुलेट आहेत, सगळे. मुलगा करतो काय, शिक्षण किती आहे, ते जर विचारत असाल तर मुलाची 10वी झाली, पास नाही तो, 2-4 विषय गेले फक्त. अशी परिस्थिती. आणि कोण नवरदेव होईन आमच्या घरी येईल काही सांगताच येत नाही. काल तर 70 वर्षाचा बाबा नवरदेव. म्हटलं अहो, आणि चांगल्या मोठ्या घरातले. म्हटलं तुमच्याकडे आम्ही 2-3 महिन्यापूर्वी आलो होतो कार्यक्रमासाठी, तब्येत चांगली होती, आता एकदम तब्येत तुमची खराब झाली, काय झालं. तर त्यांची पत्नी जाऊन एक तर 2-3 वर्ष झाली आणि सुनबाई सांभाळत नाही. म्हटलं एकदम तब्येत खराब झाली, काय हाल आहे का तुमची, आळंदीमध्ये राहा, तुमची व्यवस्था करून देते. तो म्हटला तसं काही नाही ताई, सगळेच गावातले मित्र म्हणत होते लग्न करू म्हणून थोडीशी घेरी कमी केली, तब्येत थोडीशी कमी केली. तसं तो न कळणारा तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म. मला वाटते परमार्थाचं वर्म एकदा कळालं की परमार्थ चांगला निश्चिंतपणे करता येतो. निघाला, आईला विचारलं, आई मला रात आंधळ आहे, कसं करू. आई मला वाटते फायद्याच्याच गोष्टी सांगते. आईने सांगितलं तुला रात आंधळ आहे हे फक्त मला आणि तुझ्या बाबालाच माहिती, बाकी आतापर्यंत कुणाला आपण सांगितलंच नाही. एक काम कर, सासरवाडीमध्ये गेल्याच्या नंतर ही बातमी कुणालाही सांगू, लवकर घरी जा.
आणि तिथं गेल्याच्या नंतर एक तर तुझं पहिल्यांदाच लग्न झालं, तुला बोलायचंही कळत नाही, बसायचंही कळत नाही. मूर्खस्य गात्राने वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानं न वर्धन्ति. तुला कुठं काय बोलावं हे कळत नाही. मग तिथं गेल्याच्या नंतर जर एखादा पाहुणा भेटला सासरवाडीतला, अगदी भुगे साहेबांसारखे जरी एखादे भेटले तिकडंच बदनापूरला, तर मग विचारायचं काय बरं आहे ना तुमचं कामकाज कसं चाललंय, तुमच्या कामाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, भावी आयुष्य तुमचं उज्ज्वल आहे, असं त्यांना शुभेच्छा द्यायच्या. त्यांना विचारायचं तुमच्याकडं पाऊस पाणी कसं आहे, समृद्धी गेल्यापासून तर बरंचसं चांगलं झालं, हे सगळं विचारायचं त्यांना. काय चाललंय काय नाही, पाऊस कसा आहे, जेवले का, तब्येत बरी आहे का, घरचे कुणी लग्नाचे राहिलेत का, कुणाचे लग्न झालेत का, हे सगळं विचारायचं. तो म्हटला नो प्रॉब्लेम, सगळं विचारतो आई, जाऊ दे सासरवाडीला, लक्ष द्या माझ्याकडे, माझा सिद्धांत फार महत्वाचा आहे, मी एरवी जास्त अवघडात शिरत नाही. आला सासरवाडीला. आता सासरवाडी एवढी गोड होती की सासरा त्या गावाच्या बाहेरच उभा होता याची वाट पाहत. याला पहिल्यांदा सासरा भेटला. आता याला आईने सांगितलंच होतं विचारपूस व्यवस्थित झाली पाहिजे, त्यांनी चालू केलं सासऱ्याला. मग सासरे बा काय चाललंय, बरं पाणी पाऊस एकदम टकाटक काम आहे तुमचं. सासरे बा मग तुमचं लग्न वगैरे झालंय का? सासरा म्हटला मूर्खा, माझं जर लग्न झालं नसतं तर तुझं लग्न झालं असतं का, तुम्हाला पोरं बाळ. सासरा म्हटला गप घरी चल. म्हटलं आता काय चाललंय तुमचं, पाणी पाऊस कसा आहे. सासरा म्हटलं सगळं चांगलंय, घरी चला. आता पुढं जात असताना आईने सांगितलं होतं एखादं मंदिर जरी दिसलं तर विचारायचं कशाचं मंदिर आहे, माहिती होती ना, ज्ञानामध्ये भर पडते. काय आता याला जात असताना विहीर दिसली, विहीर ज्ञात आहे तरी सुद्धा या ठिकाणी मी सांगून जाईल. खऱ्या अर्थाने तुम्हाला असं वाटत असेल, कदाचित बॅनर वाचून एखाद्याला माहितीही पडलं असेल, व्हॉट्सअपला इकडं तिकडं बॅनर पडतोय, सगळ्यांना माहीत असेल. पण ज्यांना माहीत नसेल का आजचा कार्यक्रम सप्ताह नाही, काही जयंती नाही, पुण्यतिथी नाही, मग कार्यक्रम नेमकं कुणाचा आहे आणि कशाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे. मला वाटतंय कधीतरी कार्यक्रम हे कार्याच्या निमित्ताने करावे लागतात आणि एखादा कार्यक्रम कार्य करणाऱ्याच्या निमित्ताने करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. तुम्हा सर्वांना माहीत असेल तरी सुद्धा सांगून जाईल, जेव्हा आमचे चुलते माधू आप्पा गीते, खऱ्या अर्थाने माझे वडील गेले 2 वर्ष झाले, पण वडिलांस्थानी असणारे माधू आप्पा, आप्पांनी जेव्हा मला तारखीसाठी फोन केला तर मी डायरीसुद्धा चेक केली नाही बरं का, म्हणजे आपली तारीख आहे की नाही हे मला माहीत नाही. पण महाराजांना म्हटलं पहिल्यांदाच फोन आला आहे आणि वडील काय चुलते काय वेगळे नाही, पण त्यांचं असणारं नामदार आमदार नारायणराव कुचे साहेबांवरती प्रेम. म्हटले ताई आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करायचा आहे. आज खऱ्या अर्थाने कुचे साहेबाचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि अभिष्ट चिंतन सोहळा ज्याचा केला जातो, जे दुसऱ्याचं चिंतन करून भलं करण्यासाठी प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थाने आज कुचे साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. तुम्हाला माहीत असेल तरी सुद्धा सांगून जाईल, या ठिकाणी उपस्थित सर्व नामांकित तुम्ही सर्व मंडळी आहात आणि परिचित आहात, नातेवाईक आहात. नात्यापेक्षाही माझ्यावरती वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारी तुम्ही सगळे मंडळी आहात. मला वाटतं सगळ्यांचे नावं जर आपण घेत गेलो तर आपला दिवस जाईल, रात्रही जाईल. पण प्रामुख्याने मी या ठिकाणी सांगेन, माझंही बालपण याच भागामध्ये गेलं, पण आता जो मला बदल वाटतोय हा फार मोठा बदल आहे, फार मोठा बदल आहे. आमचे त्या ठिकाणी परमार्थ स्नेही आदरणीय, जेव्हा मला शिवाभाऊंचा फोन येतो, या भागामध्ये कुठेही कार्यक्रम असू दे ही सगळी मंडळी हजर असतात. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी आहे. आमचे भाऊसाहेब दादा भुगे, गजानन दादा गीते, थोडंसं आपला चेहरा जरी परिचित असेल तर नावं मी थोडं आपला परिचय असा समोरासमोर झाला नाही कधी, म्हणून तसं आडनाव आमचं आंधळे असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतोच माझा. या ठिकाणी आमचे भाऊसाहेब दादा आहेत. मला वाटतं 2 वर्षापूर्वी आळंदीला तुम्ही आला होता आणि एवढे अग्रसरही नव्हता या क्षेत्रामध्ये, हळूहळू तुमची वाटचाल चालू होती. तेव्हाच आमचं जेव्हा बोलणं झालं, डिस्कस झाली, तर मी म्हटलं तुमच्यामध्ये एवढे चांगले गट्स आहे की तुम्ही तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व चांगलं करू शकता आणि आज खऱ्या अर्थाने हे दिवस मला पाहायला मिळते. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आमचे शिवाजी दादा या ठिकाणी आहेत,
इकडे गेलेत का? आज तुम्ही नसल्यामुळं फटाक्याचा आवाज आला नाही बघा मला. काही हरकत नाही, घरचंच कीर्तन आहे. मला तुमच्याकडून कोणत्या कार्यक्रमाची अपेक्षा नाही. मी पहिलं माझं सांगून टाकते तुम्हाला की तुमच्याकडून मला कार्यक्रम मिळावेत ही अपेक्षा नाही, पण तुमच्यासारखे माणसं माझ्या जीवनामध्ये हे फार मोठं माझं भाग्य. आमचे शिवाजी दादा जिथं कुठं माझं कीर्तन असेल तिथं येत असतं. दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. सगळे मंडळी आहेत या ठिकाणी, आवर्जून सांगेल अक्षरशः अशोक अण्णा करमाडकर बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. या गावाचा काळ्या पलट कसा झाला अगदी माझ्या डोळ्यासमोरच्या काही गोष्टी आहेत. मला वाटते जालना जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच 1.5 कोटीचा निधी या गावाला आला असेल. बरोबर आहे की नाही? आला का नाही? गावामध्ये काही बदल झाला का नाही? मी काही राजकीय भाषण करत नाही, पण मला असं बदल झाल्यासारखं वाटतं. पलीकडून गाडी टाकत असताना अगदी तिकडून चिखल लागायचा, पण आता तिकडून रोड दिसायला लागला. मला वाटतं काहीतरी बदल आहे. काहीतरी म्हणण्यापेक्षा आणखी खूप मोठा बदल या गावामध्ये होणार आहे. अहो, तालुक्याच्या ठिकाणी जिथं नगर परिषद असते तिथं घंटागाडी येत नाही. तुमच्या लक्षात येते ना? मग ठीक आहे. तिथं घंटागाडी येत नाही, पण अगदी पहाटे पहाटे महिला मंडळ पहाटे उठतात आणि जेव्हा केर बाहेर आणतात तर गाडी, मला वाटते बऱ्याचशा महिला 8 नंतर उठत होत्या. घंटागाडी यायला लागल्यापासून टायमिंगवर उठायला लागल्या. ही कृपा ह्या सदस्यांची आहे, सगळ्यांची कृपा. मला वाटलं नव्हतं टाळ्यांच्या बाबतीत तुम्ही एवढे चिकट असाल. भरपूर कीर्तनं तुमच्या गावामध्ये झालेत, मोठे मोठे वक्ते येऊन गेलेत नाही का? वा. आणि असे माणसं ज्या गावाला लाभतात, मला वाटतं त्या गावाचं सुद्धा भाग्य उदयाला येतं. पुनश्च एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. या गावच्या सरपंच रुक्मिणीताई केकान, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे, या ठिकाणी मी बरेच वेळा आले, पण इथं अशी माईक सिस्टीम मला लाभली नाही. इतकी सुंदर माईक सिस्टीम आहे. मला वाटतं 9 ते 11 टायमिंग आहे आपला. आता आपण 9 ते 12 करू. गोड अशी माईक सिस्टीम आहे आमच्या दत्तभाऊंची, दत्तभाऊ तांबे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी माझे भाऊ उद्धवदादा गीते, शिव व्याख्याते, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. हे सगळी मंडळी अगदी माझे सर्व प्रेमाची मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. सगळे नातेवाईक या ठिकाणी आहेत. आमच्या आजीसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, महाराष्ट्रावर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुमचे चेहरे सगळ्यांना दिसणार आहे. की कीर्तनामध्ये किती टवटवीत अकोल्याची मंडळी बसतात. सफरचंदासारखे त्यांचे चेहरे असतात. किती आनंद असतो कीर्तनामध्ये. आणि हे दाखवण्याचं काम आमचे यूट्यूबवाले मराठी तडका हे करणार आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांचं दुसरं चॅनल आहे गजर माऊलीचा, गावरान तडका, सगळे मंडळी या ठिकाणी आहे. आपण करेक्शन करून घेऊ. गजर भक्तीचा 2-3 चॅनल आहे ना त्यांचे. मला अभंग पाठ करायचं, चॅनलचे नावच जास्त पाठ करावं लागतात, कारण रोज 2-3 चॅनल असतात बघा. आणि गजर भक्तीचा ही सगळी मंडळी माझ्या घरातली आहेत. आमच्यावरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देते. यांचा परिचय काही वेगळा देण्याची गरज नाही. हे तुमच्या गावचे जावई आहेत. विठाल अभंग फार गोड आहे. सगळ्यांच्या पाठातील अभंग आहे. सगळे श्रोते तुम्ही जाणकार आहात म्हणून अभंग निवडला. जीवनामध्ये चांगलं कार्य केल्याशिवाय माणसाला समाधान प्राप्त होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, चला सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चला आपण भगवंताचं नामचिंतन करू. तुकाराम महाराजांना करा असंही म्हणता आलं असतं. तुकाराम महाराजांना करा असंही म्हणता आलं असतं ना. तुम्ही करा मी बसतो, असे बरेच माणसं आहेत की ते नुसतं करा म्हणतात, स्वतः काहीच करत नाही, नुसतं दुसऱ्याला उपदेश करतात. आता पंढरपूरची वारी आली, तुम्ही वारीला जा. तुम्ही नाही, माझे लेकरं राहत नाही, मग तुम्हाला जर करायचं नाही तर आम्हाला सुद्धा सांगायचं. आज गावामध्ये कीर्तन आहे, मग तुम्ही कीर्तनाला जा. तुम्ही मी पडतो, अरे तूच पडतो तो सांगतो कशाला. मला वाटतं कराही म्हणता आलं असतं, पण करू म्हणतात तुकोबाराय. कारण ज्याला कार्य करायचंय तो करा म्हणत नाही, तो करू म्हणतो. तो करू म्हणतो. चला आपण एकत्र कार्य करू. चला आपण भगवंताचं नामचिंतन एकत्र करू. सदा नाम घोष करू हरी कथा.
आणि तुम्ही जर पूर्वार्ध अभंगाचा पाहिला तर सदा हा शब्द न वापरता तुकाराम महाराजांना आणखी एखादा शब्द वापरता आला असता की चला ज्याच्याकडे वेळ नसेल त्याने तासा तासाला का होईना नामघोष करा, दिवसा दिवसाला नामघोष करा, वर्षातून एकदा नामघोष करा. नाही, पण सदा हा शब्द वापरतात. मला वाटतंय तेने सदा चित्त समाधान, सदा नामघोष करू हरी कथा. लोकांनी विचारलं तुकाराम महाराज जर सदा नामघोष केला तर आम्हाला काय भेटेल हो? तर सदा समाधान, सदा समाधान. आणि जर आम्ही सदा नामघोष केला नाही, कदा कदा केला तर मग कदा कदा समाधान, कदा कदा नामचिंतन, कदा कदा समाधान. कधीतरी सप्ताह बसला मग आलो कीर्तनाला, मग टाळी वाजवली, मग भजन केलं, मग चालेल का? नाही. जर समाधान पाहिजे असेल तेने सदा चित्त समाधान. आणि समाधान परमार्थाचं असं आहे, तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत स्व. परमार्थच एक अशी गोष्ट आहे की सर्व सुख देणारी आहे. व्यावहारिक भाषा पटकन लक्षात येते आपल्या. परमार्थ अशी गोष्ट आहे की ती सर्व सुख देणारी आहे. प्रपंचामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की ती सर्व सुख देणारी आहे. एखाद्या वेळेस क्षणिक सुख देणाऱ्या काही वस्तू असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, सर्व सुख देणारी नाही. क्षणिक सुख. आपल्याला जर गरमी होत असेल आणि झोप लागत नसेल तर एखादा श्रीमंत माणूस असेल तर तो फॅन विकत घेऊन येतो, फॅन आणतो, त्यावेळेस ती खाट सुद्धा घेऊन येतो, बाज पण घेऊन येतो, पलंग घेऊन येतो, गादी घेऊन येतो. त्याच्याही पेक्षा एखादा श्रीमंत असेल तर एसी सुद्धा बसवतो का नाही? एसी बसवतो. पण हे सगळं बसून सुद्धा त्याला समाधानाची झोप विकत घेता येत नाही, झोप विकत घेतली जात नाही. मला वाटतंय समाधान देणारा परमार्थ आहे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत स्व. आपण तर फार सामान्य जीव आहोत. त्रेतायुगामध्ये बघा तुम्ही, भगवान श्रीरामाचे वडील राजा दशरथ, सर्व होतं त्यांच्याकडे, राजे होते, ते स्वतः राजाचे, पण तरी सुद्धा ते म्हणतात पुत्र हिनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. सर्व काही आहे देवा माझ्याकडे, पण मला पुत्र प्राप्ती झाली नाही, सर्व दुःखाय कल्पते. म्हणजे सगळं असून सुद्धा प्रपंचामध्ये काही एक गोष्ट नसल्याने दुःख होतं. मला वाटते प्रपंच किती जरी मोठा असला तर तो दुःख देणार आहे, परमार्थ सुख देणार आहे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. दुसरी गोष्ट सांगू मी तुम्हाला, प्रपंचात